मनुष्याचं जीवन हे फक्त ग्रहांवर अवलंबून नसून मनुष्य आपल्यात असलेल्या विविध प्रकारच्या शक्तीच्या माध्यमातून त्याच्यात सकारात्मक बदल करू शकतो हे सांगण्यासाठी त्या विविध उपक्रम मोफतही राबवत असतात। तर या निमित्ताने मी मॅडमला विनंती करतो त्यांनी आपले मार्गदर्शन आपल्या सर्वांना करावे। सर्वांना नमस्कार। आणि आपण सर्वजण आता खरं तर चहा कॉफी सर्वांनी पिऊन झालेली आहे, झोप सुद्धा उडालेली आहे। एक चांगली संधी आणि चांगला मोसम या ठिकाणी आहे, तरी सुद्धा मला एक मनामध्ये शंका मात्र येते ती म्हणजे 101 सुंदर सुंदर भाषणं या ठिकाणी झालेली आहेत। रम्य रमत हा अत्यंत कठीण विषय रम्यपणे अंजली मॅडमने आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे। आणि अशा वेळेस मला असं वाटतं की माझा जो मोबाईल न्यूमरॉलॉजी आणि वैवाहिक सौख्य हा विषय तुम्ही कितपत ऐकाल असं थोडं वाटतंय, परंतु तरी सुद्धा सांगायचा उद्देश असा की हा सुद्धा विषय खरंच खूप इंटरेस्टेड आहे, आपण नक्कीच ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करते। सर्वप्रथम ज्योती जोशी मॅडमला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि त्यांनी असंच कार्य अविरत चालू ठेवावं, अनेक विद्यार्थी तयार करावेत आणि या शास्त्राला पुढे एक मोठं नावलौकिक मिळवून द्यावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। तर बघा या माझ्या विषयाचं नाव जे आहे ते म्हणजे मोबाईल न्यूमरॉलॉजी आणि वैवाहिक सौख्य। एक वेगळा विषय आहे की मोबाईल न्यूमरॉलॉजी हा विषय आपण जवळजवळ 10-15 वर्षापासून ऐकतो आहोत। हा विषय सुद्धा खूप नवीन होता, सुरुवातीला कुणालाच तो समजत नव्हता की काय हा मोबाईल नंबरवरून असं कसं भविष्य वर्तवलं जातं का। परंतु त्यावेळेस मात्र जेव्हा मी कधी व्याख्यानाला गेले तर त्यावेळेस मी अगदी 1 म्हणजे काय 2 म्हणजे काय हे सगळं विश्लेषण करून सांगत होते, पण आता तशी सांगायची गरज नाहीये। आता तुम्हा सर्वांना माहित आहे की 1 मुळे काय होतं किंवा 2 मुळे थोडक्यात वर्णन मी करेन थोडक्यात नवीन अभ्यासकांसाठी, परंतु सांगायचा उद्देश असा आहे की ज्यावेळी आपण एखाद्याचा विवाह जमवत असतो त्यावेळेस आपण अष्टक वर्गानुसार सुद्धा गुणमिलन केलं जातं, आपल्या वैदिक परंपरेनुसार सुद्धा गुणमिलन केलं जातं। केपी मध्ये सुद्धा ह्या व्यक्तींचा किती जमेल अशा पद्धतीनं अभ्यास केला जातो। आणि अशा वेळेस मोबाईल न्यूमरॉलॉजी आणि अंकशास्त्र या दोन्हीच्या माध्यमातून असं काही करता येईल का असा विचार मी केला आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे ही तर गोष्ट अगदी खरी आहे। आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडं क्लायंट येतात आणि त्या वेळेस मी त्यांना त्यांचे नंबर जेव्हा मी पाहते त्यावेळेस लक्षात येतं की अनेक वेळा जेव्हा व्यक्ती येतात तेव्हा त्यांचं विवाह झालेला असतो आणि त्यांचं वैवाहिक जीवन कसं असेल याचा मी अंदाज करते आणि त्यावरून मी जेव्हा त्यांच्याशी बोलते तर तो अंदाज बरोबर निघतो। परंतु असं ही वेळ माझ्यावर बऱ्याच वेळा आलेली आहे की ज्यांचा विवाह झालेला आहे, परंतु असं ही वेळ मात्र कमी वेळा आली आहे की मॅडम की आमच्या दोघांचा विवाह आम्हाला करायचा आहे, आमचा मोबाईल नंबर पहा असं म्हणणारे लोक फार कमी आहेत। कारण या विषयाचा प्रचार आणि प्रसार त्या मनाने कमी झालेला आहे आणि म्हणूनच या विषयाचा प्रचार प्रसार आपल्यामध्ये व्हायला पाहिजे। आपल्या सगळ्यांना चांगल्यातले चांगले भाग्यकारक अंक आपल्या जीवनामध्ये घेता आले पाहिजे हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यानुसार मी आता या ठिकाणी मी बोलायला सुरुवात करते आहे। तर हा एक आगळा वेगळा जो विषय आहे तर त्यामध्ये सुद्धा जे अंक असतात ते मोबाईल नंबर मधले अंक असतात ते सुद्धा 0 ते 9 आणि आपल्याकडे अवेलेबल असलेले अंक सुद्धा 0 ते 9 हेच अंक असतात। आणि त्यामुळं ह्या ज्या अंकांचे जे काही परिणाम आहेत तेच परिणाम त्या मोबाईल नंबर मध्ये असतात की ज्या वेळेस आपण म्हणतो की एक म्हणजे रवीचे सगळे गुणधर्म तिथे दिसतात की ती व्यक्ती तिला मग अधिकार वगैरे ह्या गोष्टी तिथे मिळतात, करिअर व्यवस्थित करतो अशा की रवीच्या बाबतीत आपण सूर्याचे सगळे गुणधर्म तिथे पाहत असतो। किंवा जर का 2चा जर विचार आपण केला तर त्या ठिकाणी त्याचा स्वभाव कसा असेल,
लहरी स्वभाव असेल का, प्रेमळ स्वभाव असेल का वगैरे अशा पद्धतीनं संपूर्णपणे चंद्राचा विचार केला जातो. या पद्धतीनं 1 ते 9 यामध्ये आपण अगदी सूर्य, चंद्र, गुरु, राहू या सर्व अंकानुसार आपण तिथे भविष्य तिथं वर्तवलं जातं. परंतु त्यामध्ये जसं जसं आपण पुढे खोलात शिरू तसा तसा हा विषय अधिक खोलवर जात असतो. आणि म्हणूनच ज्या व्यक्तींना ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झालेला आहे अशा व्यक्तींनी जर का मोबाईल न्यूमरॉलॉजीचा अभ्यास केला तर त्या व्यक्ती हाच विषय जास्त ब्रीफ मध्ये सांगू शकतात. प्रेडिक्शन सांगताना हा माझा अनुभव आहे, कारण आधी मी शिकले ज्योतिषशास्त्र आणि मोबाईल न्यूमरॉलॉजी हा मी 7-8 वर्षापूर्वी जेव्हा मी शिकले त्याच्यानंतर मात्र मी जे प्रेडिक्शन सांगायला लागले ते जास्त परफेक्ट यायला लागले. आणि म्हणूनच ज्यांना ज्योतिषशास्त्र येतं त्यांनी अगदी आवर्जून मोबाईल न्यूमरॉलॉजीचा अभ्यास करावा. त्याचप्रमाणे बघा की आता आपण मूळ विषयाकडे वळू की वैवाहिक सौख्य. वैवाहिक सौख्य म्हणजे फक्त वैवाहिक सौख्य, याच्यामध्ये तुम्ही इतर गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या 2 व्यक्तींचा विवाह होतो, पती आणि पत्नी, यामध्ये त्यांना जर वैवाहिक सौख्य पाहिजे असेल म्हणजेच फक्त शारीरिक सौख्याचा विचार न करता एकमेकांना आदर देत आहेत का, मान सन्मान देत आहेत का, त्याचप्रमाणे त्यामध्ये पती किंवा पत्नी यांच्याकडं पैसा व्यवस्थित प्रमाणात आहे का, किंवा त्यांच्यामध्ये या व्यक्ती ऍक्टिव्हली काम करतात का, असाही तिथे विचार करायला पाहिजे. तर अशा ही गोष्ट जर का पडताळून पाहायची असेल तर आपल्याला जी ग्रीड असते त्या ग्रीड मध्ये 3, 1, 9 हे अंक असतात. म्हणजे ही ग्रीड लोशू ग्रीड पेक्षा वेगळी आहे. ही वैदिक ग्रीड असं याला म्हणतात. त्याची पहिली ओळ 3, 1, 9 अशी आहे, दुसरी ओळ 6, 7, 5 अशी दुसरी ओळ आहे आणि तिसरी जी ओळ आहे ती म्हणजे 2, 8, 4. तर या ग्रीड बद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगायचंय ते म्हणजे 3 हा गुरुचा अंक आहे. आणि गुरुदेव दत्त महाराज आपल्याला काय देतात, किंवा गुरु हा ग्रह जर पॉझिटिव्ह असेल किंवा गुरु कृपा तुमच्यावर झालेली असेल तर तुमच्याकडे ज्ञान, व्यवहार ज्ञान, पैसा, शिक्षण या गोष्टी जर तुम्हाला मिळू शकतात. तर पती आणि पत्नी या दोघांच्याही जन्म तारखेमध्ये किंवा मोबाईल नंबर मध्ये जर का 3 हा अंक असेल तर त्या व्यक्तीचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं. तर त्या व्यक्तीला पुढे जॉब वगैरे मिळालेला असतो किंवा पैसा कमवण्याचं साधन त्या व्यक्तीकडे असतो. एवढंच नाही, संसार जेव्हा चालवायचा असतो तेव्हा पती आणि पत्नी या दोघांनी एकमेकांच्या बरोबर आणि घरातील इतर व्यक्तींच्या बरोबर कसं बोललं पाहिजे, एकमेकांना मान देऊन तर बोललं पाहिजे किंवा कुठल्या वेळेस बोललं नाही पाहिजे हे सुद्धा त्या पत्नीला किंवा पतीला कळलं पाहिजे. म्हणजे जर संसार सुखाचा व्हायचा असेल तर. आणि अशा वेळेस हे व्यवहार ज्ञान हे गुरुच्या 3 या अंकामुळे मिळतं. त्याचप्रमाणे 1 हा जो अंक आहे तो रवीचा आहे. रवी म्हणजे अधिकार आहे. मग हे अधिकार घरातले असतील किंवा घराबाहेरचे असतील. जर का घरातल्या अधिकाराचा विचार केला आणि त्या पती किंवा पत्नीला जर 1 हा अंक त्यांच्या जन्मतारखेमध्ये नसेल किंवा मोबाईल नंबर मध्ये सुद्धा नसेल म्हणजे पर्याय आहे. हे मोबाईल न्यूमरॉलॉजी हे रेमेडियल शास्त्र आहे. जर तुमच्याकडे जन्मतारखेमध्ये हे अंक नसतील तर तुम्ही मोबाईल नंबर मध्ये हे अंक नक्की घ्या. जर 1 हा अंक जर का तुमच्या जन्मतारखेत नसेल तर मोबाईल नंबर मध्ये तरी असायला हवा. आणि जर का तो अंक असेल तर निर्णय क्षमता आणि योग्य पद्धतीनं निर्णय घेणे, त्या व्यक्तीला निर्णय घेण्याचा अधिकार असणे, घरामध्ये सुद्धा अधिकार असावे लागतात. कित्येक घरांमध्ये आपण अशी परिस्थिती पाहतो की त्या व्यक्तीला तिथं अधिकारच नसतात. पती असला तरी सुद्धा त्याला काही अधिकार नसतो. मग पती जरी असेल तर मग घरातील वडील किंवा मोठा भाऊ किंवा त्याची आई किंवा त्याची पत्नी यांच्या हातात सगळे अधिकार असतात. मग हा प्रत्येक माणसाला तर पैसा हा कमवावाच लागतो. पैसा देणारा फक्त 3 हा एकच अंक आहे असं नाही, इतरही अंक पैसे देतात हे आपण आतमध्ये अजून शिकल्यावर कळेल. परंतु
फक्त पैसाच मिळाला म्हणजे तुम्हाला सर्व काही झालं असं नाही, तर तो पैसा कसा खर्च करायचा, कुठे करायचा आणि त्या घरामधल्या पती किंवा पत्नीला घरामध्ये अधिकार आहेत का, अधिकार असतील तर तो संसार सुखाचा होईल. समजा जर काही व्यक्ती घराच्या बाहेर गेली आणि जॉब करत असेल तर मग फक्त बॉसच बोलणी खायची का त्यांनी, जर एक नसेल तर मग बॉसच्या हाताखाली काम करायचं का, तर त्याला कुठेतरी प्रमोशन हवं असतं, कुठेतरी त्याची प्रगती पण व्हायला पाहिजे असते आणि मग अशा वेळेस एक हा अंक तिथे मदत करत असतो. म्हणून एक सुद्धा असणं आवश्यक आहे. मग ते वैवाहिक सौख्य असेल, घराच्या आतला विषय असेल किंवा घराबाहेर जाऊन नोकरी करायचा विषय असेल, एक हा अंक तिथे असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 9 हा जो मंगळाचा म्हणजे सेनापतीचा जो अंक आहे, एखादी व्यक्ती जर का शामळू असेल तर संसार कसा करणार, किंवा जर त्या व्यक्तीला निर्णयच घेता येत नसेल, पुढे जाऊन पुढे काय करायचं हे त्याला समजत नसेल, असं होऊ शकतं. तुमच्याही पाहण्यामध्ये अशा व्यक्ती असतील की या व्यक्ती मग स्वतः निर्णय घेत नाही, ते जरा आमच्या बायकोला विचार, ती सांगेल, असं म्हणणारे अनेक लोक असतात. आणि म्हणून आपल्याला 9 हा सुद्धा अंक असायला पाहिजे आणि पर्याय म्हणून मोबाईल नंबर मध्ये आपण घेऊ शकतो. तर एकूणच म्हणजे जर का विचार जर का केला, 1 हा जर अंक नसेल तर मी तुम्हाला मिसिंग नंबरचे परिणाम सांगत नाहीये या ठिकाणी, तर मी तुम्हाला 3 हा म्हणजे यातला 3 किंवा 1 किंवा 9 हे अंक जर नसतील तर काय काय होऊ शकतं की 1 हा अंक जर नसेल तर त्या व्यक्तीला टेन्शन येतं, कारण निर्णयच घेता येत नाही, तिथं डोकंच चालत नाही. या व्यक्तीच्या हातातल्या संधी निघून जातात, शिक्षणामध्ये अडचणी निर्माण होतात आणि पैशाच्या अडचणी तर नेहमीच असतात या व्यक्तीला, आणि जिथे पैसा नाही तिथं मानही मिळत नाही या व्यक्तीला. तर अशा या गोष्टी संसारासाठी किंवा वैवाहिक सुखासाठी या गोष्टी योग्य नाही आणि म्हणून आपल्याला 3 हा अंक असायलाच पाहिजे. 1 हा अंक मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिकारासाठी हाही अंक असायला पाहिजे आणि 9 सुद्धा तुम्ही तुमची स्वतःची प्रगती करायची असेल, पुढे जाऊन कार्य करायचं असेल तर तो अंक असायला पाहिजे. आता विषय असा आहे की जर काय हे अंक नसतीलच, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये 3, 1, 9 हे अंक असतील असं होत नाही, तर काही धोकादायक अंक असतात, 2, 8, 4 सारखे अंक असतात की 2 मुळे तुम्ही इमोशनल होऊन चुकीचे निर्णय घेता, 8 मुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत विलंब होतो, 4 मुळे संघर्ष करावा लागतो. मग अशा वेळेस प्रत्येक व्यक्तीला त्यांचा संसार सुखाचा होणार कसा? जर एखाद्याची जन्मतारीख 4/4/1974 अशी सारखी काही जन्मतारीख असेल किंवा 4/4/1984 94 अशी काही जन्मतारीख असेल, तिथं 4 अंक तर 3 वेळा येतोय, मग किती संघर्ष करावा लागेल ह्या व्यक्तीला. आणि मग अशा वेळेस ह्या व्यक्तीचा म्हणजे मोबाईल नंबर तर फायदा देईलच तुम्हाला, परंतु संसार मात्र सुखाचा होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही ऍज एक ज्योतिषी म्हणून तुम्ही कार्य करत असता, माझं वैयक्तिक मत असं आहे की तुमच्याकडे कमीत कमी 3-4 प्रकारचे टेक्निकल नॉलेज ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा अनेक ज्या हे आहेत त्यातलं तुम्हाला तुमच्याकडे नॉलेज असायला पाहिजे आणि त्यामध्ये अंकशास्त्र हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण जन्मतारखेमध्ये कोणकोणते अंक आहेत, या व्यक्तीचा घटस्फोट होऊ शकतो का, या व्यक्तीचा जोडीदार कुठे राहू शकतो, ही व्यक्ती कशा पद्धतीची आहे, या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, अनेक गोष्टी कळतात. यासाठी आपण काही उदाहरणं घेऊया. तर बघा, समजा जर का जन्मतारखेमध्ये 3, 1, 9 असतील तर सगळं ओकेच आहे, परंतु मोबाईल नंबर मध्ये मात्र हे अंक आपल्याला कमीत कमी 2-2 वेळा तरी असायला पाहिजे. आणि मग त्यावेळेस मात्र तुम्हाला पैसा, ज्ञान, व्यवहार ज्ञान, यश वगैरे या गोष्टी मिळतात आणि वैवाहिक सौख्य सुद्धा काही प्रमाणामध्ये चांगलं मिळू शकतं. जर जन्मतारखेत नसेल परंतु मोबाईल नंबर मध्ये असेल तर मात्र वैवाहिक सौख्य तुम्हाला नुसत्या मोबाईल नंबरने मिळू शकतं. परंतु
आता काय होतंय की बाहेरून जेव्हा आपण नंबर खरेदी करतो तेव्हा कुठलेही नंबर येतात आणि त्यावेळेस कोणतेही नंबर जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा 28 किंवा 82 हा जर अंक असेल तर घरामध्ये अशांतता आणि अनेक न सांगण्यासारख्या गोष्टी तिथे असतात. मी जास्त उल्लेख करत नाही. 94 किंवा 49 हा अंक जर असेल म्हणजे एकूण 10 अंक असतात मोबाईल नंबर मध्ये, 10 पैकी 9 जोड्या तिथे तयार होतात. 10 जे अंक असतात त्याच्यामधून एकूण 9 जोड्या तयार होतात. त्या 9 मध्ये जर का 94 किंवा 49 हा अंक असेल तर ह्या व्यक्तीला पैशाची चणचण ही नेहमी भासते. ह्या व्यक्तीचा स्वभाव तापट असतो आणि ह्या व्यक्ती योग्य निर्णय घेता येत नाही, चिडचिड होते, घरात कटकटी होतात. या 94 मुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. 67 किंवा 76 हे अंक असतील तर त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या ठिकाणी यांची पती किंवा पत्नी नोकरीच्या निमित्ताने किंवा अन्य कुठल्याही कारणाने थोडीशी दूरवर राहते, अपडाऊन करते, शनिवार रविवार येत जात असते, रोज जरी येत जात असल्या तरी सुद्धा यांच्या पती पत्नींमध्ये जास्त संवाद होत नाही. अशा प्रकारे 95 59 सारखा जर अंक असेल तर समोरची व्यक्ती यांचं कोणी ऐकूनच घेत नाही. या व्यक्तीला स्वतःचं म्हणणं व्यवस्थितपणे मांडता येत नाही. मग काय हे ना काही वैवाहिक सौख्य निर्माण होतच नाही 95 59 मुळे. 45 किंवा 54 असेल तर संततीला पण त्रास होतो. त्याचप्रमाणे कोर्ट कचेऱ्या वगैरे हे करावं लागतं अशा व्यक्तीला. 81 किंवा 18 हा अंक असेल तर पैशाच्या अडचणी आहेतच. पण त्याचबरोबर हा रवी शनीचा अंक आहे. एखाद्या स्त्रीच्या जन्मपत्रिकेमध्ये रवी शनी असेल तर काय होईल हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही. तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये रवी शनी असेल किंवा नसेल, एक तत्व असेल तरच तुम्हाला 81 जागी अंक मिळतात. आता मागे एक सिरियल होती, अजूनही चालू आहे ती सिरियल 98 81. 98 81 च्या सिरियल मध्ये त्या लोकांना एक तर पैशाच्या अडचणी येतात आणि 81 मुळे तिथं पती पत्नींमध्ये विसंवाद निर्माण होतो आणि हा 81 मुळे होतो किंवा 18 मुळे होतो किंवा त्यांचा विवाह लवकर होत नाही. 8 हा अंक अनेक वेळा असेल तर विवाह लवकर होत नाही, विवाहाला विलंब होतो. 8 बरोबर 3 असेल तर संततीला विलंब होतो किंवा पैसे अडकून पडतात. अनेक समस्या तिथं निर्माण होतात. संतती प्राप्तीमध्ये अडचणी येणारा अंक म्हणजे 83 किंवा 38 आहे. त्याचप्रमाणे 85 किंवा 45 किंवा 32 किंवा 23 हे अंक असतील तर संतती होते सुद्धा. असं काही नाही की संतती होणार नाही, पण झालेली जी संतती आहे ती परदेशात राहणे किंवा दूरवर शिकायला जाणे. आता आजकाल अनेक ठिकाणी मुलं दुसरीकडेच राहतात. असं काही नाही की आई वडिलांमध्ये एकत्र राहत नाही, परंतु तरी सुद्धा मुलांना परदेशात पाठवायचा असेल तर 32-53 हा अंक त्या मानाने चांगला आहे. मग अशा पद्धतीनं 0 पासून ते 99 पर्यंत असे अनेक अंक आहेत की त्यामुळे आपल्याला वैवाहिक सुखामध्ये बाधा येऊ शकते. आणि मग अशा वेळेस काय करायचं, आपल्या सगळ्यांचा एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे की आमचा नंबर 15-20 वर्षापासून बाहेर गेलेला आहे. आम्ही हा नवीन नंबर आम्ही भाग्यकारक जरी असला तरी सुद्धा आम्ही नवीन नंबर घेऊ शकत नाही आणि जुना नंबर आम्ही बंद करू शकत नाही. हा जो अनेकांचा प्रश्न आहे त्याच्यावर मी उत्तर देते आणि मग थांबते. मला वाटतं 20 मिनिटं होत आलेली असतील. तर हा जो प्रश्न आहे अनेक वर्षापासूनचा, तर माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांना मी सांगते या ठिकाणी की पहिली गोष्ट तर जुना नंबर तुम्ही चालू ठेवला तर चालेल. साधारण तुम्ही 5-6 महिने, वर्षभर, 2 वर्ष तुम्ही जुना नंबर चालू ठेवा. परंतु नवीन नंबरचा जास्तीत जास्त वापर करा. नवीन नंबरवरून जास्तीत जास्त कॉलिंग करा. आज आपण सोशल मीडियामध्ये जगतो आहोत, त्याचा वापर करतो आहोत. अशा वेळेस सोशल मीडियाचा वापर करा. व्हॉट्सअपवरून किंवा DP स्टेटस या सर्व ठिकाणी तुम्ही इट्स माय न्यू नंबर असं लिहून ठेवा. सर्व लोकांना मेसेज पाठवा.
जास्तीत जास्त लोक तुम्हाला नवीन नंबरवरून कॉल करतील आणि त्यातूनही तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेमध्ये नंबर बदलायचा असेल तर राहू दे ना, जुना नंबर थोडे दिवस ठेवा, परंतु विसरून जा की माझा हा जुना नंबर होता. कारण या नंबरचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की A to Z सगळ्या गोष्टी कळतात की तुमचा घटस्फोट होणार आहे का, तुमचं पैसा किती मिळणार आहे, तुम्हाला वैवाहिक सौख्य किती मिळणार आहे, तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही परदेशात जाणार आहात का इथेच राहणार आहात, तुम्ही नोकरी करणार आहात का व्यवसाय करणार आहात, यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये समजतात. ह्या गोष्टी प्रथम आपल्याला अंकशास्त्रामधून आणि आपल्या जन्मतारखेमधून आधी समजतात. परंतु आता फक्त आपण जन्मतारीखच वापरत नाही तर आपण त्यामध्ये मोबाईल नंबर सुद्धा वापरतो. पूर्वी ज्या वेळेस मोबाईल नंबर नव्हते त्यावेळेस जन्मतारखेवरूनच जास्तीत जास्त प्रेडिक्शन सांगितलं जायचं. पण आता मोबाईल नंबर आल्यानंतर त्याचेही परिणाम होतात आणि अशा वेळेस आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की असं काय आहे, मोबाईल नंबर कुठलाही घेतला तर चालेल आणि मोबाईल नंबरचे काय आमच्यावर परिणाम होतील, असा जो शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मोबाईल नंबर हा तुमच्या बरोबर कनेक्ट झालेला असतो. कारण तुमच्या नंबरला मी माझा म्हणू शकत नाही, माझ्या नंबरला मी तुमचा नंबर असं म्हणू शकत नाही. जर मी तुम्हाला म्हटलं की तुमचा नंबर काय तर त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की हो हा माझा नंबर आहे आणि याचाच अर्थ तो नंबर तुमच्या बरोबर कनेक्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हा नंबर जो असतो तो तुमच्या बरोबर कनेक्ट होतो. जी गोष्ट तुमच्या बरोबर कनेक्ट होते त्याचे परिणाम हे तुम्हाला मिळत असतात आणि म्हणूनच मोबाईल न्यूमरॉलॉजी ही तुमच्या जीवनाशी कनेक्टेड आहे. त्याचा निश्चित विचार करावा. मोबाईल न्यूमरॉलॉजी सारखा आता पुन्हा अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे व्हेइकल न्यूमरॉलॉजी. म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम तर खूपच काही सांगायला लागल्या, तर व्हेइकलच्या नंबरचे सुद्धा चांगले असेच परिणाम होतात. व्हेइकल नंबर बरेच लोक घेतात चांगला त्यातल्या त्यात, परंतु मोबाईल नंबर मध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, भाग्यकारक मोबाईल नंबर वापरावा अशी विनंती मी या ठिकाणी करते आणि आपलं सत्र संपलेलं आहे आणि शेवटचे जे आपले मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत यांच्या सत्काराची विनंती मी मॅडमला करतो. सर्वात पहिल्यांदा चारुशीला कांबळे मॅडम यांचा सत्कार करावा ही विनंती. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.